काम लवकरात लवकर संपवायचं आहे, कारण 10 वाजत आले. सकाळी 6 वाजल्यापासून काम चालू आहे. अद्विका घरी वाट बघत आहे. आई आहे तिच्या बरोबर खेळायला. चला लवकर उरका. हे लास्टचं झाड आहे. आता 1 एकर मधले लिंबोणीच्या झाडांना खत टाकून झालेलं आहे. सगळेजण आहेत. मी, आकाश, प्रज्योत, पिल्लू सगळेजण मिळून खड्डा थांबवून खत भरण्याचं काम चालू आहे. आता हा व्हिडिओ काढण्याचं कारण की आता शेवटच्या झाडाचं खत टाकून गुटवून मग 1 एकर जमिनीतील लिंबाची खत भरणी संपत आहे. लवकर आटपा. मावशी पण कामाला आले. आज सकाळी 9 वाजता गवत काढायचं चालू आहे दंडाने. आता हे फटाफटा खड्डे घेऊन त्यामध्ये खत भरायचे. हे शेवटचं रोप आहे. खूप दंडेत सगळे. घाम यायला लागला बराच सारा. प्रज्योत पण करू लागायला आलेलं. बुजवायचं काम त्याच्याकडेच द्यायचं. आता लहान मुलांना पण सुट्टीचा आनंद घेता येतो. यावर्षी शेवग्याचं खूप नुकसान झालं. शेंगा विकायला नाहीत, कारण करोना व्हायरसचं लॉकडाऊन चालू आहे. प्रज्योत खतवाडा लिंबोणीमध्ये आंतरपीक केलं आहे. 3 बाय 3 वरती वेलाची लागवड आणि लिंबोणीचे आंतरपीक आहे 18 बाय 18. याला पळतं पाणी आहे लिंबोणीला. तर आता ही लागवड करून 1 महिना झालेला आहे. तरी 1 महिन्यानंतर या वेलाची ग्रोथ चांगली आहे. आणि 1 महिन्याचं वेल झाल्यानंतर 10-26 आपण याला खांदकाम करून 10-26 एका बुडाला 1 वंजळ त्या मापात टाकलेलं आहे. आता याला कळी यायला लागायला चालू झालेली आहे. आपल्याला अपेक्षित याचं उत्पन्न पुढच्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये समजेल. झेंडूचे फुलं लिंबाच्या आंतरपिकात केलेलं आहे. चांगलं उत्पादन निघालं वाटतंय. पटापटा फुलं तोडायची. सकाळी 8 वाजलेच चालू आहे. उद्या दसराचा दिवस आहे. आकाश मोर एकच चालू आहे. चांगले निघतात ना? ओके. फुलं दाखव. मोठे दाखव फुलं तोडून. हां, ही झेंडूची क्वालिटी आहे. चांगली क्वालिटी निघते. चाल. अद्विकाही तिकडे बसले सावलीत. केवढे झालेत झाडं? झाडं मोठे झालेत ना? लिंब लागलेत ना? लिंबाची बाग. 4 वर्ष पूर्ण झाले झाडांना. आता खूप मोठे झालेत झाडं. या वर्षी पहिला बहार पकडायचा आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीला आल्यानंतर पेरू खायला लागणार आहेत. छान छान पेरू लागलेत झाडाला. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये होतील ना. लिंबाच्या झाडाला फुलं लागलेत भरपूर. लय झाली. सेटिंग पण चांगले. लिंबाचे साईज पण चांगले. हा